आडनाव इतिहास माहिती दररोज आपल्या चॅनलवर आपण पाहत आहोत. त्यात आपण दररोज वेगवेगळ्या आडनावाचा वंश पाहत असतो. तर चला आज वंश म्हणजे काय हे समजून घेऊयात. त्याआधी आपण आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आमचे चॅनल सबस्क्राईब करा व व्हिडिओ लाईक करा. साधारणपणे दोन मुख्य वंश मानले जातात, एक सूर्यवंश व दुसरा चंद्रवंश. काही इतिहासकार यात आणखी दोन वंश मानतात, शेषनाग वंश व ब्रह्मवंश. वंश म्हणजे सामान्य पूर्वजांकडून आलेली वंशावळ. वंश हा शब्द शारीरिक वैशिष्ट्ये, जनुकशास्त्र, सामाजिक संबंध यांच्यावर आधारित माणसांचे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. इंग्रजीमध्ये याला रेस म्हणतात. वंश या शब्दाची व्याख्या. 1. वंश म्हणजे सामान्य पूर्वजांकडून आलेली वंशावळ. 2. वंश म्हणजे शारीरिक वैशिष्ट्ये, जनुकशास्त्र, सामाजिक संबंध यांच्यावर आधारित माणसांचे वर्गीकरण. 3. वंश म्हणजे सामाजिक रचना. आणि 4. वंश म्हणजे नातेसंबंध प्रणालीशी संबंधित. वंश या शब्दाचा वापर. वंश हा शब्द ऐतिहासिकदृष्ट्या 16व्या ते 19व्या शतकात राष्ट्र, वांशिक गट या अर्थाने वापरला जात असे. 19व्या शतकापासून वैज्ञानिक वंशवादाद्वारे भौतिक मानववंशशास्त्राच्या क्षेत्रात वंश या शब्दाचा आधुनिक अर्थ प्राप्त झाला. धन्यवाद.